नमस्कार मित्रांनो, तलाठी नियुक्ती संदर्भात एक माहिती प्रसिद्ध झालेली आहे। चला मग बघून घेऊया। या ठिकाणी आपल्या समोर एक न्यूजपेपर मधील न्यूज आहे। यामध्ये आपण बघू शकता तलाठी भरतीची अंतिम यादी निवडणुकीनंतरच। जिल्ह्यातील 241 पैकी 10 जागा पेसा क्षेत्रातील वगळता अन्य 231 पदांसाठी पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी गेल्या आठवड्यात पूर्ण झालेली आहे। मित्रांनो, पेसा क्षेत्रामधील आदिवासीची संख्या मोठ्या प्रमाणात आहे। ते म्हणजे धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, ठाणे, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर, अमरावती आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये आदिवासी लोकांची संख्या जास्त आहे। त्यामुळे या जिल्ह्यामधील पेसा क्षेत्रातील सुमारे 574 उमेदवारांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर आपल्याला तलाठी भरतीबाबतही म्हणजे त्या विद्यार्थ्यांची नियुक्ती कधी होणार याबद्दलची माहिती मिळणार आहे। त्यासाठी आपल्याला सर्वोच्च न्यायालयातील पेसाची जी केस सुरू आहे त्या केसवर निर्णय आल्यानंतरच आपल्याला माहिती कळणार आहे। आणि निवड झालेले जे उमेदवार आहेत पेसा क्षेत्र वगळता लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागू असल्यामुळे निवड झालेल्या उमेदवारांची अंतिम यादी ही आचारसंहिता उठल्यानंतरच जाहीर करण्यात येणार आहे, असे या बातमीमध्ये देण्यात आलेले आहे। म्हणजे आपल्याला या बातमीवरून काय सूचना मिळते की पात्र उमेदवारांचे कागदपत्र पडताळणी झालेली आहे, परंतु त्या विद्यार्थ्यांना नियुक्त्या ह्या आपल्याला जून नंतरच म्हणजे निवडणूक पूर्ण कंप्लीट झाल्यानंतर आचारसंहिता उठल्यानंतर संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। नियुक्ती पत्रे देण्याची तयारीही झालेली आहे, मात्र आचारसंहिता असल्याने ही प्रक्रिया निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतरच पूर्ण केली जाणार आहे, असे या बातमीमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहे। अशाच नवनवीन अपडेट आपण या चॅनलवर घेऊन येत असतो, त्यामुळे ॲग्रीकट्टा YouTube चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। धन्यवाद।